नमस्कार, मी श्वेता. स्वामी अनुभूतीमध्ये आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. स्वामी अनुभूतीमध्ये मी तुम्हाला बऱ्याचशा सेवा देत असते, बऱ्याच गोष्टी सांगत असते. स्वामींचे अनुभव, स्वामींची प्रचिती येण्यासाठी कोणत्या सेवा केल्या पाहिजेत हे सांगत असते. तसंच स्व अनुभूती या आपल्या भागामध्ये मी स्वतःच्या इनर सेल्फशी कसं कनेक्ट व्हायला पाहिजे, स्वतःमध्ये असे कुठले गुण असले पाहिजे जेणेकरून आपण स्वतःला ओळखू शकू, स्वतःच्या क्षमता ओळखू शकू, याबद्दल आम्ही तुम्हाला सांगत असतो. तसेच आता रिसेंटली सुरू आहे हळदी कुंकू, जोरदार सुरू आहे. सगळ्या बायकांची जय्यत तयारी असते या मकर संक्रांतीच्या हळदी कुंकूच्या दिवशी. तर सगळ्यांच्याच घरामध्ये हा हळदी कुंकू पार पडत असतो. पण काही स्त्रिया या नवीन लग्न झालेल्या असतात, काही स्त्रिया वर्किंग वुमन असतात. तर त्यांनी या सगळ्या गोष्टीचं कशा पद्धतीने नियोजन केलं पाहिजे हे मी आज तुम्हाला सांगणार आहे. बघा, हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला किंवा इम्पॉर्टंट वाटला तर नक्कीच आपल्या या व्हिडिओला खूप सारं प्रेम द्या आणि जास्तीत जास्त लोकांना या चॅनलशी जोडा, जेणेकरून स्त्रियांच्या प्रत्येक छोट्या छोट्या गोष्टी सुद्धा आपण इम्प्रूव्ह करू शकू आणि स्वतःला जास्तीत जास्त ओळखू शकू आणि तो वेळ स्वतःला देऊ शकू. चला तर मग सुरू करूया आजचा व्हिडिओ. बघा, हळदी कुंकू रथसप्तमीपर्यंत म्हणजे मकर संक्रांतीपासून ते रथसप्तमीपर्यंत आपण हळदी कुंकू करत असतो. तर हळदी कुंकू करताना आपण बऱ्याच अशा गोष्टी करतो. काही वेळा आपण हे ग्रुपमध्ये करतो, सोसायट्यांमध्ये, काही वेळा आपण स्वतंत्रपणे करतो. तर या गोष्टी कशा करायच्या आहेत तर आपण या 6 ते 7 स्टेप्स मध्ये बघणार आहोत. सगळ्यात प्रथम आपण हळदी कुंकू करताना घराची साफसफाई करतो. पण जर आपण वर्किंग वुमन असेल तर आपल्याला हे जमत नाही. तर त्यावेळेस काय करायचं, रोज एक एक कोपरा किंवा एक एक खोली म्हणा किंवा एक एक तुमच्या ज्या पद्धतीने तुम्ही नियोजन करत असाल तसं एक एक गोष्ट तुम्ही साफ करत जा. म्हणजे काय होईल, तुमच्यावर जास्त लोड येणार नाही आणि तुमची साफसफाई त्या दिवसापर्यंत, ज्या दिवशी तुम्ही ठरवलेलं आहे त्या दिवसापर्यंत अगदी व्यवस्थित तुम्हाला करता येईल. तर अशा पद्धतीने साफसफाई करा. त्यानंतर बाहेर हॉलमध्ये तुम्हाला ज्या लोकांना तुम्ही बोलवणार आहात, ज्या स्त्रियांना, बायकांना बोलवणार आहात, त्यांना जिथे बसवणार आहात ती जागा स्वच्छ तुम्ही आदल्या दिवशी करा किंवा आधी 2 दिवस आधी करा. बेडशीट वगैरे ते जे कुशन कव्हर्स, आपले जे सोफ्यावरचे कव्हर असतात ते आधीच धुवून टाका, नवीन काढून ठेवा आणि जे काही सामान तुम्हाला त्या दिवशी लागणार आहे ते सगळं एका बाजूला करून ठेवा. म्हणजे एका साईडला सगळं काढून ठेवा की जेणेकरून त्या दिवशी तुम्हाला ते पटकन सापडेल. ठीक आहे, हे झालं साफसफाईचं. आता तुम्ही त्या दिवशी कोणते कपडे घालणार आहात. बघा, स्त्रियांचं म्हणजे खूप सारी तयारी असते. आपल्याला चांगले कपडे घालायचे असतात, त्याच्यावर मॅचिंग दागिने, ब्लाऊज, त्याच्यानंतर आणखीन काय जे आपण काय विअर करणार आहोत त्या सगळ्याचं आपल्याला मॅचिंग लागतं. काही जण पार्लरला जातात. तर या सगळ्या गोष्टीची तयारी सुद्धा आपल्याला आधीच करायची आहे. म्हणजे पार्लरची अपॉइंटमेंट सुद्धा तुम्हाला आधीच घ्यायची आहे. त्यानंतर तुम्हाला स्वतःला कोणती साडी घालायची आहे ती सुद्धा तुम्हाला 4-5 दिवस आधीच काढून ठेवायची आहे. त्या साडीवरती लागणारे दागिने, त्या साडीवरती ब्लाऊज शिवलेला आहे का किंवा तो कोणाला दिला आहे का किंवा तो परत आपल्याकडे आहे का, इस्त्री करून ठेवला आहे का, या सगळ्या गोष्टी तुम्हाला चेक करायच्या आहेत. त्याच्यानंतर तुम्हाला त्याच्यावरचे दागिने काढून एका साईडला ठेवायचे आहेत. त्याच्यावरती तुम्हाला ज्या ज्या गोष्टी, लिपस्टिक जे काही सगळं लागणार आहे त्या सगळ्या गोष्टी काढून तुम्हाला एका साईडला ठेवून द्यायच्या आहेत, जेणेकरून त्या दिवशी तुम्हाला ते इमिजिएट सापडेल. ठीक आहे, तर हे झालं तुमच्या कपड्यांच्या बाबतीत. कपडे आधीच इस्त्री करून ठेवा. त्यानंतर पार्लरवाल्यांची अपॉइंटमेंट घेऊन त्यांना योग्य वेळी ते सांगून ठेवा. आदल्याच दिवशी तुम्ही फेशियल वगैरे या सगळ्या गोष्टी करून त्या दिवशी पूर्ण तयारीनिशी तुम्ही तुमचा कार्यक्रम करू शकता. त्यानंतर हळदी कुंकूच्या दिवशी स्नॅक्स काय ठेवायचं हा सगळ्यात मोठा प्रश्न प्रत्येक स्त्रियांना असतो. तर तुम्ही जेव्हा स्नॅक्स निवडता त्यावेळेस माणसं किती आहेत, तुमचं बजेट काय आहे, कोणाला काय आवडतं किंवा कोणती गोष्ट पटकन तुम्ही करू शकता तुमच्या वेळा सांभाळून. जर तुम्ही ऑफिसमध्ये काम करत असाल तर त्यानंतर घरी येऊन तुम्हाला हा कार्यक्रम करायचा आहे. काही लोक सुट्ट्या घेतात, परंतु त्याची जी स्नॅक्सची तयारी आहे ती तुम्हाला आदल्याच दिवशी करून ठेवायची असते. तर ही तयारी करण्यासाठी तुम्हाला आधी पदार्थ निवडावा लागतो. एक हलका फुलका पौष्टिक असा पदार्थ तुम्ही स्नॅक्समधून ठेवू शकता.
बघा, काही जण चहा, कॉफी असं काही देत असाल तर ते देऊ नका. तुम्हाला हलका म्हणजे स्नॅक्स काय ठेवू शकता, तर इडली किंवा छोटासा मेदूवडा, मिनी मेदूवडा, मिनी इडली असे पदार्थ ठेवू शकता, किंवा छोटासा सँडविच असं ठेवू शकता, किंवा आणखीन मसाला दूध हे सुद्धा तुम्ही स्नॅक्समध्ये ठेवू शकता. तसंच आपण गोड म्हणून तिळगुळ देतो, तर खूप गोड गोड होऊन जातं, त्याच्यामुळे तुम्ही वेफर्स किंवा भेळ असंही तुम्ही स्नॅक्समध्ये ठेवू शकता. तर याच्या सगळ्याची तयारी म्हणजे हे साहित्य आणण्यापासून हे बनवणं या सगळ्याची तयारी तुम्हाला आदल्या दिवशी करावी लागते. तर ह्याचं सगळं साहित्य तुम्ही आदल्या दिवशी आणून ठेवा. त्याची तयारी पूर्वतयारी तुम्ही रात्रीच करून ठेवा आणि दुसऱ्या दिवशी फक्त जो मेन काम आहे ते तुम्हाला करायचं आहे. म्हणजे जर तुम्ही कोथिंबीर वडी ठेवली तर ती तळण्याचं काम तुम्हाला ऐनवेळी करायचं आहे, जेणेकरून तुम्हाला देताना सोयीस्कर जाईल आणि तुमचा वेळ जाणार नाही. तर ही आहे तुमची स्नॅक्सची तयारी. आता याच्यानंतर पुढची गोष्ट आहे डेकोरेशन. बरेच लोक खूप सुंदर असं डेकोरेशन करतात. काही जण फुलांचं, माळांचं, लाइटिंगचं किंवा आणखीन रांगोळ्या वगैरे काढून सुंदर सुंदर माळा घरामध्ये लावतात, पेंटिंग्स लावतात, फोटोज लावतात. असे बरंचसं काही आपण हळदी कुंकवाच्या दिवशी करतो की आपलं घर सगळ्यात छान दिसावं. जर तुम्ही ग्रुपमध्ये करत असाल तर ग्रुपमध्ये जिथे तुम्ही मंडप घालता किंवा छोटासा मांडव घालता तर त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही खूप सारं डेकोरेशन तुम्ही करून ठेवता. जर तुम्ही स्वतंत्र करत असाल तर घरामध्ये तुम्ही दारात रांगोळी काढता. त्यानंतर घरामध्ये आल्यानंतर असे सुंदर सुंदर फुलं तुम्ही डेकोरेटिव्ह करू शकता, किंवा पाण्यामध्ये खूप साऱ्या पाकळ्या टाकून ते तुम्ही एंट्रन्सला ठेवू शकता. एंट्रन्सला तुम्ही शोभेची झाडं किंवा विष्णू कमळ, लक्ष्मी कमळ अशी झाडं तुम्ही ठेवू शकता, जेणेकरून ते वातावरण प्रसन्न राहील. त्यानंतर तुम्ही आणखीन जी डेकोरेटिव्ह झाडं जी मिळतात, जी शोभेची असतात, ती आणून तुम्ही कुंड्या ठेवू शकता एंट्रन्सला, किंवा पॅच मिळतात बाजारामध्ये, ते पॅच वापरून तुम्ही रांगोळी काढू शकता आणि ती तुम्ही मेन डोअरच्या आतमध्ये आणि बाहेर दोन्हीकडे काढू शकता, किंवा एखादा घरातला कोपरा जो सुशोभित करून तुम्ही तिथे काढू शकता. घरात रूम फ्रेशनर मारू शकता, लाइटिंग लावू शकता, किंवा आणखी माळा वगैरे लावून फ्लॉवरच्या डिझाईन्स करू शकता. वेगळ्या प्रकारचे पडदे तुम्ही लावू शकता, किंवा आता नवीन पॅट म्हणजे पतंग आलेले आहेत, जे पतंग आपण भिंतीवरती लावून ते भिंत सजवतो, तर त्याच पद्धतीने तुम्ही तेही करू शकता. फक्त या सगळ्या गोष्टी तुम्हाला आदल्या दिवशी करायच्या आहेत. जर तुमच्या घरामध्ये लहान मुलं नसतील तर तुम्ही रांगोळ्या वगैरे सुद्धा आदल्या दिवशी काढून ठेवू शकता. तर या पद्धतीने तुम्हाला नियोजन करायचं आहे. आता हे झालं साफसफाई, आपले दागिने, आपलं डेकोरेशन, त्याच्यानंतर स्नॅक्स, या सगळ्या गोष्टी. सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट म्हणजे वाण. प्रत्येक स्त्री या दिवशी वाण लुटत असते. तर हे वाण लुटताना आपल्याला खूप महत्त्वाची एक गोष्ट लक्षात घ्यायची आहे, ती म्हणजे हे जे तुम्ही वाण देणार आहात ही उपयुक्त गोष्ट असली पाहिजे. या उपयुक्त गोष्टींमध्ये तुम्ही कोणत्या कोणत्या गोष्टी देऊ शकता. तर यामध्ये तुम्हाला व्यवस्थित नियोजन करायचं आहे की आपण छोटी गोष्ट, एखादी आपल्याला परवडणारी गोष्ट असं काय देऊ शकतो की जे उपयोगी ठरेल. मग तुम्ही रोपं देऊ शकता, तुळशीचं रोप देऊ शकता, जेणेकरून वातावरण छान राहतं, ऑक्सिजन मिळतो, असं बरंचसं त्याचे फायदे आहेत. तर असे उपयुक्त गोष्ट तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. किंवा रोजच्या वापरातल्या गोष्टी, किचनमधल्या गोष्टी ज्या 10 रुपये ते 20 रुपये ते 25 रुपये या बजेटमध्ये बसत असेल, किंवा जर तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं असेल तर तुम्ही एखादी मोठी वस्तू वाण म्हणून देऊ शकता. पण या सगळ्याच्या आधी तुम्हाला बजेट बनवायचं आहे आणि हे बजेटनुसार ती गोष्ट खरंच उपयोगी आहे का हे पाहायचं आहे आणि मग ती गोष्ट तुम्हाला सिलेक्ट करायची आहे. आता प्लास्टिकच्या वस्तू तुम्हाला द्यायच्या नाही आहेत, कारण प्लास्टिकने प्रदूषण तर होतं किंवा प्लास्टिकचे खूप सारे दुरुपयोग आहेत. त्यामुळे प्लास्टिकच्या वस्तू शक्यतो देणं टाळा. तुम्ही किचनमधल्या गोष्टी देऊ शकता, छोट्याशा डिश, वाट्या असं देऊ शकता, किंवा घरात लागणाऱ्या उपयोगी गोष्टी म्हणजे साबण, रांगोळी, मेहंदीचे कोण असं देऊ शकता, किंवा आणखीन पुढे जाऊन हळदी कुंकूचे जे छोटे छोटे पॅलेट्स येतात ते तुम्ही देऊ शकता, किंवा पुढे
तुम्हाला कॉस्मेटिक्स असतात, बऱ्याचशा पावडर्स, लिपस्टिक अशा गोष्टी देऊ शकता जे करून त्या स्त्रिया वापरतील, त्याचा वापर झाला पाहिजे. नेल पेंट्स वगैरे अशा गोष्टी देऊ नका, बांगड्या देऊ नका, कारण प्रत्येकाची साईज वेगळी असते. आपण जे देणार ते बऱ्याच वेळेला घरात पडून राहतं, त्यामुळे या गोष्टी देणं मात्र टाळा. अशा गोष्टी द्या की ज्या दिल्यानंतर तुम्हालाही आनंद होणार आहे आणि समोरच्यालाही आनंद होणार आहे. हॅपी थॉट्सचे छोटे छोटे पुस्तक मिळतात, ते पुस्तक, ते बुक्स छोटे, ते तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. छोट्या डिक्शनरीज असतात, त्या तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. किंवा तुम्हाला येणारी एखादी खूप महत्त्वाची गोष्ट जी समोरच्या व्यक्तीला येत नाही, अशी गोष्ट तुम्ही त्यांना शिकवू शकता. ही सगळ्यात मोठी वाण म्हणून तुम्ही गोष्ट देऊ शकता. शिवाय तुम्ही तुमच्यामध्ये जर एखादी कला असेल तर ती कला तुम्ही त्यातले काही पॉईंट्स इतरांना समजावून सांगू शकता, ते वाण म्हणून देऊ शकता. किंवा जर तुम्हाला एखादं नॉलेज असेल, फायनान्शियल असो, इन्शुरन्स असो, कुठलंही नॉलेज असेल आणि ते नॉलेज जर तुम्ही एखादं त्याला पास केलं तर ते सुद्धा खूप मोठं वाण त्याच्यासाठी ठरेल. तर अशा वेगवेगळ्या गोष्टी तुमच्या आयडियानुसार तुम्ही देऊ शकता, जेणेकरून समोरच्याला त्याचा फायदा होईल आणि आपण ती गोष्ट का देतोय, याचा काय उपयोग आहे किंवा याचं काय बेनिफिट आहे हे तुम्हाला समोरच्याला सांगता आलं पाहिजे. तर या गोष्टी तुम्ही वाण म्हणून देऊ शकता. तर अशा पद्धतीने तुम्हाला तुमचं नियोजन करायचं आहे, जेणेकरून तुमचा वेळ कमी जाईल, तुमच्या सगळ्या गोष्टी तुमच्या बजेटमध्ये होतील आणि तुमचं हळदी कुंकू खूप उत्तम प्रकारे पार पडेल. अगोदरच सगळ्या गोष्टीचं व्यवस्थित नियोजन करा, प्लॅनिंग करा आणि ऐनवेळी विसरू नये किंवा विसरलं, हे विसरलं, ते विसरलं असं बऱ्याच वेळेला होतं. तर त्यावेळेस तुम्हाला हे सगळं लिहून ठेवायचं आहे. एका डायरीमध्ये हे सगळं नोट डाऊन करा, प्रॉपर स्टेप्स वाईज नोट डाऊन करा आणि त्याच्यानंतर जे जे काम तुम्ही करताय त्याला टिक करा, म्हणजे ते काम पूर्ण होईल आणि जे राहिले त्याच्यावर तुम्हाला पुढे काम करता येईल आणि तुमचं जे हळदी कुंकू आहे ते खूप छान पार पडेल. तर या पद्धतीने नक्कीच नियोजन करा आणि सगळ्यांनी खूप छान पद्धतीने हळदी कुंकू करा. मला कमेंट्स नक्कीच करा. हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा. आपलं हे चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचवा. सगळ्यांना हॅपी संक्रांत आणि हळदी कुंकू तुमच्या घरात खूप छान पार पडू दे अशा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.